नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरती 2026 पद मित्रांनो, चौकीदार ग्रुप डीचं पद मित्रांनो आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 4 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काय मित्रांनो, नाशिक. नाशिक आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मित्रांनो, बिरसा मुंडा कोणत्या आदिवासी चळवळीचे नेते होते? बघा, बिरसा मुंडा हे कोणत्या आदिवासी चळवळीचे नेते होते? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मुंडा. मुंडा या आदिवासी चळवळीचे ते नेते होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, महाराष्ट्रातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोठे आहे? महाराष्ट्रातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, जल जंगल जमीन ही घोषणा कोणाशी संबंधित आहे? जंगल जमीन ही घोषणा कोणाशी संबंधित आहे? बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदिवासी हक्क चळवळीशी संबंधित आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, भारतातील अनुसूचित जमातीची ओळख कोण जाहीर करतो? भारतातील अनुसूचित जमातीची ओळख कोण जाहीर करत असतो? बघा, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राष्ट्रपती हे अनुसूचित जमातीची ओळख जाहीर करत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे? बघा, अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना ही कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 338 ए. काय मित्रांनो, 338 ए या कलमानुसार आदिवासी आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे अनुसूचित जमातीची म्हणजे अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना 338 ए नुसार करण्यात आलेली आहे. म्हणजे या कलमानुसार करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, गोंड जमातीचे प्रमुख वास्तव्य कोणत्या भागामध्ये आहे? गोंड जमातीचे प्रमुख वास्तव्य हे कोणत्या भागामध्ये आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विदर्भ भागामध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतातील आदिवासी लोकसंख्या अंदाजे किती टक्के आहे? भारतातील आदिवासी लोकसंख्या अंदाजे किती टक्के आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 8.6% ही भारतातील आदिवासी लोकसंख्या अंदाजे आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, महाराष्ट्रातील वारली चित्रकला कोणत्या राज्याशी म्हणजे समाजाशी संबंधित आहे? महाराष्ट्रातील वारली चित्रकला हे कोणत्या समाजाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वारली या समाजाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भील. भील काय मित्रांनो, भारतातील सर्वात मोठी आदिवासी जमात आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, 5वी अनुसूची कोणाशी संबंधित आहे? 5वी अनुसूची ही कोणाशी संबंधित आहे? बघा, प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन. काय मित्रांनो, अनुसूचित क्षेत्राचे प्रशासन या 5वी म्हणजे अनुसूचीशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? बघा, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, युनोची स्थापना कधी झालेली आहे? बघा, युनोची स्थापना ही कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1945ला युनोची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्र दिन कधी साजरा होतो? बघा, महाराष्ट्र दिन हा कधी साजरा होत असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा होत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
15 मित्रांनो, ऑपरेशन सिंदूर कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑपरेशन सिंदूर हे कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाकिस्तानशी संबंधित म्हणजे ऑपरेशन सिंदूर आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? बघा, जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, 17 मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्ह्याचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नाशिक. नाशिक आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या म्हणजे सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय योजना कोणासाठी आहे? बघा, एकलव्य मॉडेल निवासी विद्यालय योजना कोणासाठी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, वन हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला आहे? बघा, वन हक्क कायदा हा कोणत्या वर्षी लागू झालेला कायदा आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 2006ला. हा काय मित्रांनो, 2006ला वन हक्क कायदा हा लागू झालेला आहे. कधी झाला आहे मित्रांनो लागू? 2006ला. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, अनुसूचित जमाती आयोग कोणत्या कलमानुसार आहे? बघा, आताच प्रश्न झाला मित्रांनो, पण थोडा वेगळा विचारलेला आहे. अनुसूचित जमाती आयोग कोणत्या कलमानुसार आहे? हा प्रश्न तुम्हाला नेमका विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 338 ए. काय मित्रांनो, 338 ए अनुसार कलमानुसार अनुसूचित जमातीची आयोगाची म्हणजे स्थापना करण्यात आलेली आहे. म्हणजे या कलमानुसार करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारताचे राष्ट्रपती कोणाची नियुक्ती करतात? बघा, भारताचे राष्ट्रपती हे कोणाची नियुक्ती करत असतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राज्यपाल यांची राष्ट्रपती निवड करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे? बघा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झालेला आहे? हा पण प्रश्न तुम्हाला खूप वेळा मित्रांनो रिपीट झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1674 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. कधी झाले मित्रांनो? 1674 मध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? आसूड हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी आसूड हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताचे दक्षिणेकडील टोक कोणते? बघा, भारताचे दक्षिणेकडील टोकाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंदिरा पॉइंट. या पॉइंटला भारताचे दक्षिणेकडील टोक असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, कापूस पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त आहे? बघा, कापूस पिकासाठी कोणती मृदा उपयुक्त आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे काळी मृदा ही उपयुक्त आहे. कशासाठी मित्रांनो? कापसासाठी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंबई या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणीचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गंगा नदीचा डॉल्फिन मासा. या माशाला पण भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? भारतीय संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ब्रिटन या देशाकडून घेतलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे? आशिया खंडातील सर्वात मोठा देश कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे रशिया. रशिया काय मित्रांनो? आशिया खंडातील सर्वात मोठा देश म्हणजे रशिया देश आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे? बघा, प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अंतरचे म्हणजे प्रकाश वर्ष हे एकक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंटाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे गोबी वाळवंट. हे काय मित्रांनो, आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? बघा, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वॉरेन हेस्टिंग. काय मित्रांनो, वॉरेन हेस्टिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक कोणी लिहिलेले आहे? डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? हे तुम्हाला पुस्तक खूप वेळेस विचारलेलं आहे मित्रांनो, आणि हा प्रश्न तुम्हाला रिपीट पण होण्याची खूप शक्यता आहे. त्यासाठी तुमचा सराव हा खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, 2026 मध्ये ऑपरेशन दोस्त कोणत्या संदर्भात होते? मित्रांनो, 2026 मध्ये ऑपरेशन दोस्त हे कोणत्या संदर्भात होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नैसर्गिक आपत्ती मदत. काय मित्रांनो, नैसर्गिक आपत्ती मदत यांच्याशी संबंधित म्हणजे ऑपरेशन दोस्त हे या संदर्भामध्ये होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, मौर्य साम्राज्याचे संस्थापक कोण होते? बघा, मौर्य साम्राज्याच्या संस्थापकाचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंद्रगुप्त मौर्य. काय म्हणतात? चंद्रगुप्त मौर्य हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? बघा, ज्ञानपीठ पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे साहित्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार हा दिला जातो. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, महाराष्ट्रातील कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध भाग कोणता आहे? बघा, महाराष्ट्रातील कापूस उत्पादनाशी प्रसिद्ध भाग कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विदर्भ भाग हा महाराष्ट्रातील कापूस उत्पादनाशी संबंधित म्हणजे जास्त भाग आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडलेली होती? बघा, स्वराज्य ही संकल्पना कोणी मांडली होती? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य ही संकल्पना त्यांनी मांडली होती. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ कोणाकडून घेतात? बघा, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शपथ कोणाकडून घेतली जाते म्हणजे कोणाकडून घेतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यपालाकडून ते शपथ घेत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? बघा, इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे विष्णू शास्त्री पंडित. हे काय म्हणते? इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक होते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.